श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करावी. अगदी शक्य असेल तर प्रतिकात्मक स्वरूपात वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने केलेले आहे. भारतीय स्त्रीच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्त्व आहे. चिरंतन सौभाग्यासाठी भारतीय स्त्रिया वडाची पूजा करतात. पुराण काळात सावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती, म्हणूनच तिने मूर्छा आलेल्या सत्यवानाला वटवृक्षाखाली झोपवले. कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळजवळ 60% प्राणवायू हवेत सोडते. मृतवत पतीला प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती, हे तिला माहिती होते. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करतो. भारतीय जीवनशैलीत सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा जितका समतोल राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कोठेही सांभाळला गेला नसेल. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा उदात्त वारसा असलेल्या देशात आधुनिक काळात सण उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. वटपौर्णिमा हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कर झाला आहे. हा सण भारतीय स्त्रियांसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरण प्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरण प्रेमींना पौर्णिमेनंतर रस्त्यावर पडलेल्या पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहावे लागते, असे सचिव भास्कर रिकामे यांनी पत्रकात म्हटलेलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या फांद्या तोडल्यामुळे झाडांचे अतोनात नुकसान होते. फांदी तोडणे म्हणजे एका जिवंत झाडाला इजा पोचवण्यासारखे आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शास्त्रानुसार वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. मुळात विष्णू, खोडात शिव आणि फांद्यांमध्ये ब्रह्मा. फांदी तोडून तिची पूजा केल्याने संपूर्ण वटवृक्षाचे पावित्र्य राखले जात नाही आणि व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, अशी सुद्धा मान्यता आहे. आता कायदेशीर बाजू बघायचं गेलं तर अनेक शहरांमध्ये झाडांची विनाकारण तोडणी करण्यास मनाई असते. महाराष्ट्र म्हणजे नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन कायद्यानुसार वडाची फांदी तोडल्यास दंडात्मक कारवाई किंवा शिक्षेची तरतूदसुद्धा आहे. वटपौर्णिमेला महिलांना पूजा करता यावी यासाठी अनेक भागात वडांची फांदी तोडून आणली जाते. तसे न करता रोपटे आणून जवळच्या बगीचात, मैदानात लावावे किंवा कुंडीतल्या रोपाचे पूजन करावे, असे आवाहनसुद्धा केलेले आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी कामना मनी बाळगून स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वडाच्या झाडाला दोऱ्याचे वेष्टन देऊन दिवसभर उपवास करून सती सावित्रीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात. वडाचे झाड जवळ नसल्यास कुठून तरी पूजेपुरती फांदी तोडून आणली जाते. पूजा झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी फेकून दिली जाते. वडाचे झाड जमिनीची धूप कमी करते, पक्ष्यांना सुरक्षित आसरा देते. औषधी किंवा आहारांमध्ये महत्त्व असलेल्या झाडे, वेली, फुलांची पूजा करणे हा कृतज्ञता भाव धर्मातील परंपरामध्ये आला असावा. मात्र यात सजीव झाडांच्या फांद्या, पाने तोडण्याची आपली संस्कृती नाही. वटपौर्णिमेसारखे वृक्षपूजेचे महत्त्व सांगणारे सण कालबाह्य ठरू नयेत यासाठी शहरात अनेक महिला मंडळे वडाची रोपे जगवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्रात या सणाच्या वेळी मान्सूनचे आगमन होत असते, त्यामुळे या सणाला आधुनिकतेची जोड म्हणून वृक्ष संवर्धनाच्या जाणीवेचा सण म्हणून बघितल्यास पर्यावरणाचा मोठा हातभार लागेल. शहरात अगोदरच दुर्मिळ झालेल्या वडांच्या फांद्या तोडण्यापेक्षा नर्सरीतून रोपटे आणून किंवा बाजारात मिळणारा पूजेचा सचित्र कागद आणून पूजा करावी. पूजेसाठी तोडून आणलेली फांदी कुंडीत लावून ठेवल्यास त्यापासूनही झाड लागते. दरवर्षी तेच पूजेलाही वापरता येते, असे अनेक पर्याय तज्ज्ञांनी सुचवलेले आहेत. कश्यप ऋषींचा बोधी वृक्ष हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये वड, पिंपळ आणि औदुंबर वृक्षांना विशेष महत्त्व आहे. वटवृक्ष हा अनेक बोधी वृक्षांपैकी एक आहे. जसे पिंपळाचे झाड शाक्य मुनींचा बोधिवृक्ष आहे, तसाच वड हा कश्यप ऋषींचा बोधिवृक्ष आहे. औदुंबर हे कनक मुनींचे तर साल हे विश्वंभूचे बोधिवृक्ष आहे.
वड हे शिवाचे यमाचे प्रतीक मानले जाते. मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आणि मीन राशीचा वृक्ष म्हणून वडाचे ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आता याला पर्याय काय, तर जर प्रत्यक्ष वडाच्या झाडापर्यंत जाणे शक्य नसेल तर फांदी तोडून घरी आणण्याऐवजी वटवृक्षाच्या चित्राची, मातीच्या प्रतिकृतीची किंवा वडाच्या रोपाची पूजा करावी. निसर्गाचे संवर्धन करणे हाच या पूजेचा मूळ उद्देश आहे. तर या वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून तिला दोरा गुंडाळण्यापेक्षा प्रतिकात्मक चित्राला किंवा वडाच्या रोपाला तुम्ही प्रदक्षिणा घाला. यामुळे वृक्षतोडीचं पापही लागणार नाही आणि त्याचं पुण्यही मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.